नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि तितकीच विचार करायला लावणारी बातमी समोर आलेली आहे. पुणे महानगरपालिकेत फक्त 40 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल 1,20,00,000 रुपयांची तरतूद केली जात आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. एकीकडे तरुण कायमस्वरूपी नोकरीची वाट बघत आहे आणि दुसरीकडे सरकार कंत्राटी भरतीवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही नेमकी बातमी काय आहे, यात पगार किती मिळणार आहे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशा कंत्राटी भरतीकडे कसं बघावं यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स दिलेले आहेत, जॉईन करायला विसरू नका. आर्टिकलसुद्धा तुम्ही फर्स्ट लिंकला क्लिक करून रीड करू शकता. सगळ्यात आधी पाहूया की बातमी काय आहे. तर बघा, पुणे महापालिकेतील पदाधिकारी जसे की महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयांसाठी 40 कर्मचाऱ्यांची गरज आहे. पण ही भरती कायमस्वरूपी नसून एका खाजगी ठेकेदारामार्फत जे आहे म्हणजे कंत्राटी पद्धतीने घेतली जात आहे. यात 2 प्रकारची पदे आहेत. सर्वप्रथम 20 कुशल कामगार ज्यांचा महिन्याचा पगार तब्बल 31,142 रुपये असणार आहे आणि दुसरं 20 अकुशल कामगार ज्यांना 30,462 रुपये प्रतिमाना मिळणार आहेत. हा करार 1 मार्च 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 म्हणजे केवळ एका वर्षासाठी असणार आहे. प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला असून त्याला मान्यताही मिळालेली आहे. आता विद्यार्थ्यांसाठी यातील महत्त्वाचे मुद्दे काय, तर बघा, प्रामुख्याने आपण या प्रश्नाकडे येऊया, याचा विद्यार्थ्यांशी काय संबंध. तर मित्रांनो, 30 ते 31,000 रुपये महिना पगार ऐकायला खूप आकर्षक वाटतो, पण इथे काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, ही भरती थेट परीक्षेमार्फत नाहीये तर ठेकेदारामार्फत होत आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात काम असल्याने अशा ठिकाणी बऱ्याचदा शिफारस चालण्याची शक्यता जास्त असते. आपल्याला ते माहीत आहे, म्हणजे ज्याला वशिला म्हणलं जातं. दुसरी गोष्ट, ही नोकरी फक्त 11 महिने किंवा 1 वर्षासाठी आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा शून्यातून सुरुवात जी आहे ती करावी लागू शकते. जॉब सिक्युरिटी इथे अजिबात आपल्याला पाहायला भेटत नाही. आता भविष्यातील संधी आणि विद्यार्थ्यांना काय लक्षात ठेवायचं आहे किंवा माझे पॉईंट्स, माझं पर्सनल ओपिनियन तुम्हाला सांगू इच्छितो. मग विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे. जर तुमच्यावर कुटुंबाची खूप मोठी आर्थिक जबाबदारी असेल आणि तुम्हाला तातडीने पैशाची गरज असेल तर अशा कंत्राटी नोकऱ्यांचा टेम्पररी सपोर्ट म्हणून तुम्ही विचार करू शकता. पण जर तुम्ही MPSC ग्रुप बी किंवा इतर स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल, तुम्हाला आर्थिक जबाबदारी आत्ता नसेल, प्रॉब्लेम नसेल, कोणतेही फायनान्शियल अडचण नसेल, तर अशा तात्पुरत्या प्रलोभांना जे आहे ते बळी पडू नका. आपला पूर्ण वेळ अभ्यासावर केंद्रित करा. 30,000च्या कंत्राटी नोकरीसाठी तुमचं कायमस्वरूपी अधिकारी होण्याचं स्वप्न पण पणाला लागू शकतं, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आजच्या काळात फक्त डिग्रीवर विसंबून न राहता स्वतःमधील काही स्किल्स, उदाहरणार्थ कॉम्प्युटर कोडिंग, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट रायटिंग नक्की डेव्हलप करा किंवा वेगळे काही स्किल्स अचीव्ह करा, काही डिग्रीज अचीव्ह करा, जेणेकरून भविष्यात बॅकअप प्लॅन तयार राहील. मित्रांनो, कंत्राटी भरती हा कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही, हे शासनानेही समजून घेणे गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा कंत्राटी भरतीमुळे खऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो का? तुमचे विचार मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.